नाही, विरोधक जे आहेत त्यांची भूमिका ही अशीच असणार आहे, याच्यामध्ये काय मला नवल वाटण्यासारखं काही नाही. परंतु ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवला जातोय की राज्यपाल महोदयांचे अधिकार कमी करण्याचा आणि शासनानं विद्यापीठांचा ताबा घेण्याचा निर्णय या बिलातनं होणार आहे, हे साफ चुकीचं आहे. आणि कुलपतीच्या पोस्टिंगमुळे जो काय वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो देखील चुकीचा आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये कुलपती ही पोस्ट आहे. महाराष्ट्रामध्ये देखील कृषी विद्यापीठाला कुलपती ही पोस्ट आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाला देखील कुलपती ही पोस्ट आहे. उलट या सगळ्या विद्यापीठांना कुलपती ह्या पदाला काही अधिकार दिलेले आहेत. आम्ही जे कुलपती पद क्रिएट केलेलं आहे त्याला कुठचाही अधिकार नाही. जो असा सांगितलं जातं की त्याला फार मोठे अधिकार आहेत, त्याला कसलाही अधिकार नाही. अधिकार फक्त एवढाच आहे की सभा ज्यावेळी असेल आणि राज्यपाल महोदय ज्यावेळी गैरहजर असतील त्यावेळी त्यांच्या परवानगीनं ते बसू शकतात, एवढा फक्त त्याच्यामध्ये बदल आहे. आणि आपल्याला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल किंवा शिवाजी विद्यापीठ असेल, इथे जे काही प्रकार घडलेले आहेत याची फक्त माहिती मागवण्याचा अधिकार हा कुलपतींना आहे. राज्यपालांचा कुठचाही अधिकार किंवा कुलगुरूंचा कुठचाही अधिकार आम्ही हिरावून घेतलेला नाही, हे मला स्पष्ट पद्धतीनं सांगायचं आहे. त्या बिलाची कॉपी देखील मी आपल्याकडे देईन. त्याच्यात हे स्पष्ट केलेलं आहे की कोणाचे अधिकार आम्ही काढून घेतलेले नाही. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार समारंभ असेल त्याच्या अध्यक्षपदाची हवं अशा पद्धतीने विरोधक देवेंद्र फडणवीस बोलतात. शेवटी विरोधक जर समर्थन करणार असतील तर त्यांना देखील हे बिल पटलंय अशा पद्धतीचा एक मेसेज जाईल. त्याच्यामुळे चांगल्या बिलाला विरोध करणं हे सिस्टीम आहे लोकशाहीतली. आणि म्हणून मला असं वाटतं की अधिसूचना असेल किंवा जे काही प्रो चान्सलर पद क्रिएट केलेलं आहे त्याच्यामध्ये असा एक संभ्रम निर्माण केला जातोय की कुलपतींचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत किंवा कमी करण्यात आलेले आहेत. असे कुठचेही अधिकार कमी करण्यात आलेले नाहीत. आणि सिनेट मिटिंगला कुलपती जाऊन बसणार आहेत हे देखील जे काही सांगितलेलं आहे हे फार चुकीचं आहे. असं कुठेही म्हटलेलं नाही. राज्यपाल महोदयांच्या अनुपस्थितीमध्ये पदवीदान जो समारंभ असतो त्याला कुलपती जाऊ शकतो, एवढंच त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि ज्या गोष्टी काय आहेत विद्यापीठातल्या त्याच्यातली माहिती फक्त गोळा करू शकतो. कुलपतींसारखा बाकी कुठचाही हस्तक्षेप विद्यापीठामध्ये कुलपती करू शकत नाही, ही कायद्यामध्ये तरतूद आहे. मोठा डाव आहे, जमिनी बळकावण्याचा मोठा डाव आहे असं देवेंद्र फडणवीसांनी मोठा आरोप केला. जमिनीच्या बाबतीमध्ये 8-15 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद मी झाली त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण विभागाची क्लिअर केलेली आहे. जमीन कुठचेही बळकावण्याचा प्रयत्न कुठच्याही विभागाकडनं झाला तर तो आम्हीच हाणून पाडणार आहोत. आणि आम्ही अशा पद्धतीनं जमीन देण्याचा प्रयत्न केला असेल असा जर पुरावा सिद्ध झाला तर वाटेल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत. हा जमिनीच्या बाबतीतला इश्यू झाला. परंतु ह्या जमिनीच्या बाबतीतला कुठेही उल्लेख कुलपतीच्या कायद्यामध्ये केलेला नाही, अधिकारांमध्ये केलेला नाही. परंतु त्याच्या पुढे मला एक जाऊन प्रश्न विचारायचा आहे. उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठ असेल आणि मुंबई विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं शासकीय आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय जर काढायचं असेल तर विद्यापीठाचा विरोध का राहतो अशा गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटला, हा देखील एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे कुठेही जमीन काढून घेण्याचा प्रश्न येत नाही, कुठेही जमीन कोणाला देण्याचा प्रश्न येत नाही. आणि असा कारभार करण्यासाठी या ॲक्टमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. उलट कुलगुरूंची निवड करण्याची जी समिती आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 3च सदस्य होते. त्याच्यामध्ये 5 सदस्य आम्ही एवढ्यासाठीच केले की त्याच्यामध्ये 2 माजी कुलगुरू आपण आणलेले आहेत जे चांगल्या पद्धतीनं कुलगुरूची निवड करू शकतात. जे काय क्वालिफिकेशन आहे ते डावलून 8वी पास 10वी पास किंवा अन्य कुठच्याही माणसाला आपण त्या कुलगुरू पदावर बसू शकत नाही, हे देखील कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु स्वतःच्या वक्तव्यातनं एक संभ्रम निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं माझं स्पष्ट मत आहे. वैयक्तिक आरोप केला म्हणून मला काही जखमा झाल्या नाहीत. शेवटी हे विधायक मंजूर केल्यानंतर एवढं का झोंबलंय ह्याचा देखील विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की कुठचाही राजकीय हस्तक्षेप विद्यापीठामध्ये होणार नाही याची पूर्ण दक्षता ही संपूर्ण विधेयकामध्ये घेतलेली आहे, अमेंडमेंटमध्ये घेतलेली आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, फक्त एकाच गोष्टीवर बोललं जातं. आजपर्यंत विद्यापीठामध्ये मराठीचा विभाग नव्हता, समान संधी देणारं मंडळ नव्हतं, किंवा सिनेटमध्ये जात असताना पत्रकार नव्हते, सिनेटमध्ये जात असताना IITचे स्टुडंट नव्हते, सिनेटमध्ये जात असताना सामाजिक कार्यामध्ये डॉक्टरेट असलेली व्यक्ती नव्हती. अशाचा अंतर्भाव देखील आणि समाजातल्या प्रत्येक घटकाचा अंतर्भाव या कायद्यामध्ये अमेंडमेंट करताना केलेला आहे. आणि हे धोरण कोणाचं आहे? हे धोरण काय महाराष्ट्र सरकारचं नाही,
हे धोरण सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनं न्यू एज्युकेशन पॉलिसी जी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की ज्या ज्या घटकांना आजपर्यंत वंचित ठेवण्यात आलं त्या प्रत्येक घटकाला ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. हे केंद्र शासनानं जी न्यू एज्युकेशन पॉलिसी घेतलेली आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की उत्तर प्रदेशमध्ये प्रकुलपती कोण आहेत, कर्नाटकचा कायदा कसा आहे, मध्य प्रदेशचा कायदा कसा आहे, केरळचा कायदा कसा आहे, या सगळ्या कायद्याचा अभ्यास करून सुखदेव थोरात समितीनं हा अहवाल आमच्याकडे दिलेला होता. आणि सुखदेव थोरात समिती ही फक्त काय मुंबईमध्ये बसून त्यांनी अहवाल तयार केला नाही. या समितीमध्ये 2 आजी कुलगुरू होते, या समितीमध्ये 2 माजी कुलगुरू होते, शिक्षण तज्ज्ञ ह्याच्यामध्ये होते. मी असं म्हणत नाही की सगळंच ज्ञान त्यांना आहे, परंतु चर्चा करायला दिली नाही हा मला असं वाटतं की दावा चुकीचा आहे. ज्या पद्धतीनं चर्चा होत होती ते चर्चेला वाव दिलेला होता आणि त्याच्यानंतर तो गोंधळ निर्माण झाला. त्याच्यामुळं कदाचित चर्चेला वाव आम्ही दिला नाही असं कोणतरी म्हणत होतं. आरोग्य विभागाच्या परीक्षा घोटाळ्यांचा समोर आलं किंवा माडाचं असेल त्या पद्धतीनं उद्या विद्यापीठांमधून फेक डिग्र्या देखील वाटल्या जातील आणि तसा भ्रष्टाचार होऊ शकतो अशा पद्धतीनं फडणवीस अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला डायरेक्ट सर्टिफिकेट. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेली कित्येक वर्ष विद्यापीठं महाविद्यालयं महाराष्ट्रातल्या संस्था प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किती चांगलं रेप्युटेशन ठेवून वागतायत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा हा जो कायदा झालेला आहे, माझा प्रश्न असा आहे की हा कायद्यामध्ये अमेंडमेंट झाली. या कायद्यामध्ये अमेंडमेंट असताना जर 3ची समिती 2 माजी कुलगुरूंना घेऊन जादा बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये काय चूक आहे. जर सगळ्या समाजातल्या घटकांना न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्राधान्य द्या म्हणून सांगितलं ते प्राधान्य दिलं तर त्याच्यामध्ये काय चूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की समान संधी देण्याचं मंडळ आम्ही त्याच्यामध्ये स्थापन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय चूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये भविष्यामध्ये अजून काही सूचना असतील त्या आम्ही नक्की स्वीकारू, परंतु हे विधेयक जे आहे ते देखील न्यू एज्युकेशन पॉलिसी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आणि विद्यापीठ आणि शासन याच्यामध्ये चांगला समन्वय राहावा यासाठी केलेलं विधेयक. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये जे मुद्दे उपस्थित केले त्यावरनं मोठा गदारोळ झाला, गोंधळ झाला. मी तेच सांगितलं ना, सुधीर भाऊंनी जे काय मुद्दे उपस्थित केले कदाचित त्यांचा गैरसमज असेल. केंद्र शासनानं जी न्यू एज्युकेशन पॉलिसी केली ही कुणी केली, केंद्र शासनानं केली. केंद्र शासनानं कधी केली ही काय 15 वर्षापूर्वी केली नाही. नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर 2 वर्षापूर्वी या समितीचं काम सुरू झालं आणि 6 महिन्यापूर्वी न्यू एज्युकेशन पॉलिसी या देशामध्ये लॉन्च झाली. त्याच्यानंतर त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं लिहिलेलं आहे की सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलेले जे सगळे वंचित घटक आहेत त्यांना सगळ्या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या प्रत्येक कमिट्यांमध्ये घेतलं पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खरं तर निर्णय जो घेतलेला आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करणं ठीक आहे, विरोधक म्हणून त्यांची भूमिका आहे, पण सेंट्रल गव्हर्नमेंटनं जी काय कुलगुरूंची सिस्टीम त्यांनी अडॉप्ट केलेली आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंटची काय सिस्टीम आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटची देखील सिस्टीम अशी आहे की जी रिसर्च कमिटी आहे त्याच्याकडनं केंद्र शासनाकडे म्हणजे मंत्रालयाकडे ते सगळी नावं येतात, त्याच्यातली नावं व्हिसिटरकडे जातात आणि प्रेसिडेंट व्हिसिटर म्हणून ती नावं त्याच्यातलं एक नाव जाहीर करतात. तीच प्रोसिजर आम्ही महाराष्ट्रामध्ये करत असू तर मला असं वाटतं की त्यांची प्रोसिजर फक्त आम्ही या ठिकाणी फॉलो करतोय. आमची प्रोसिजर जर चुकत असेल तर केंद्र शासनाची देखील प्रोसिजर कदाचित चुकली असण्याची शक्यता आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी काय करावं, शेवटी ते सरकारमध्ये नाही आहेत, सरकार म्हणून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांच्या पक्षाचा त्यांच्या भूमिकेचा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलेल्या भूमिकेवर मी माझं कसं काय वक्तव्य करू शकतो. परंतु ॲक्टमध्ये जी अमेंडमेंट केलेली आहे ती कुठच्याही राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेली नाही. भाजप आंदोलन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक विद्यापीठामध्ये भाजप आंदोलन करणार असल्याची घोषणा देखील केली आहे त्यांनी. तर मी आताच सांगितलं की त्यांची भूमिका त्यांनी काय घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही आमचा कॉन्शियस क्लिअर ठेवत कुठचंही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता ह्या अमेंडमेंटमध्ये घेतलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल म्हणून कदाचित ते आंदोलनाची भाषा बोलत असतात. राज्यपाल के राइट्स नहीं, राज्यपाल के जो राइट्स है उसमें कुछ भी कमी नहीं की है. कहाँ भी पॉलिटिकल इंटरफेरेंस विद्यापीठ में नहीं रहेगा. ये जो अमेंडमेंट की है एक्ट में उसमें सिर्फ कुलगुरु की सिलेक्शन कमेटी बढ़ा दी गई है. उसमें 2 लोग ज़्यादा डाले हैं, वो भी एक्स वाइस चांसलर है. मेरे ख्याल से ये जो सिस्टम है वो हमने सेंट्रल गवर्नमेंट की अडॉप्ट की है, इसलिए उसमें कुछ भी पॉलिटिकल इन्फ्लुएंस यूनिवर्सिटी में रहेगा ऐसी कुछ बात नहीं है. नहीं, बाकी राज्यों में यानी यहाँ जो
अपना मेडिकल यूनिवर्सिटी है उसका भी प्रो चांसलर मिनिस्टर है, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी है उसका भी प्रो चांसलर मिनिस्टर ही है। अभी सिर्फ हायर एजुकेशन का मिनिस्टर उधर प्रो चांसलर हमने किया है एक्ट में अमेंडमेंट करके, लेकिन उसको कुछ भी अधिकार नहीं है कि उसमें जाके इंटरफेयर करे। इसलिए जो कुछ दावा किया जा रहा है कि पॉलिटिकल इन्फ्लुएंस उधर हो जाएगा, वो पॉलिटिकल अड्डा बन जाएगा, उसमें कुछ तथ्य नहीं है। देवेंद्र जी कह रहे हैं कि आप लोग जमीन को जो है उसको हड़पने का प्रयास करेंगे, फर्जी डिग्रियां बांटी जाएंगी, इस तरीके का आरोप देवेंद्र फडणवीस लगा रहे हैं। ठीक है, अभी तो वो अपोजिशन लीडर है, अपोजिशन लीडर हमारे बारे में जो कुछ बोल रहे हैं उसका आगे जाके देखा जाएगा ना। अगर हमने बोगस डिग्रियां दी तो यहाँ न्याय नहीं मिला तो कोर्ट है, हमने कुछ लैंड खरीदी करने का कुछ प्रयास किया उसको भी कोर्ट जाना है, उनको जा सकते हैं, लेकिन जो मिसअंडरस्टैंडिंग क्रिएट हो गया है और कर रहे हैं ये अच्छी बात नहीं है। उन्होंने ये कहा है कि हर एक यूनिवर्सिटी में जाके भारतीय जनता पार्टी आने वाली महीने से ही आंदोलन करेंगे। आपका क्या मानना है? नहीं, वो अपोजिशन लीडर है, वो भाजपा के लीडर है, उन्होंने क्या करना है क्या करना नहीं है उसके बारे में मैं बोलना उचित नहीं है। जो उनको लगे उनको करना चाहिए। कुछ राज्यों का आपने एग्जांपल दिया, कौन से राज्य? ये मेरे ख्याल से कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरला, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, इसमें हर एक टाइप की प्रोसीजर है जो महाराष्ट्र शासन की तरफ से ही कुलगुरु की नियुक्ति की जाती है, लेकिन वो नियुक्ति करने वाले रहते हैं चांसलर साहब। तो यहाँ भी चांसलर साहब ही कुलगुरु की नियुक्ति करेंगे, महाराष्ट्र शासन नहीं करेगा। विधानसभा अध्यक्ष का चुनाव टाल दिया गया है, लेकिन विपक्ष ये कह रहा है कि सरकार के पास बहुमत नहीं है, सरकार डरी हुई है, इसलिए सरकार ऐसी कुछ भी बात नहीं है। हमारे जो लीडर लोग हैं वो बैठ के इसके ऊपर जो कुछ आंसर देना वो देंगे। ठीक है, थैंक यू। सुधीर भाऊने काही मुद्द्यांवरती आक्षेप नोंदवला होता। या अधिवेशनात हे विधेयक रेटून नेऊ नका, पुढच्या अधिवेशनात याच्यावर सखोल चर्चा करून याच्यावर विचार करू, याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं की आम्ही देखील शासन म्हणून त्यांना विनंती केलेली होती की आम्ही देखील चर्चा करायला तयार होतो, परंतु शेवटी एखादी गोष्ट जसं त्यांची इच्छा असते की आम्ही पूर्णतः ऐकावी, तसं आमची देखील इच्छा असते की त्यांनी ऐकावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।